नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवते खरवस। खरवस म्हणजे माहीतच आहे, जसं गाईचं जेव्हा वासरू होतं किंवा म्हशीचं पारडू होतं तर जे पहिलं जे दूध निघतं त्या दुधापासून, त्याला चीक बोलतात, त्या दुधापासून बनवलेला हा गोड पदार्थ खरवस। तर काही ठिकाणी इन्नर बोलतात, बरेच नावं आहेत। आपण महाराष्ट्रीयन लोक खरवस बोलतो। आता मी इथे जिरं भाजून घेतलेलं आहे, इलायची आणि थोडंसं जायफळ आहे, त्याची मी पावडर करून घेणार आहे। आणि हे गूळ जे आहे ना, मी ते या चिकामध्ये टाकणार आहे आणि हळद घालून ते छान एकजीव करणार आहे। तर मला हा गुळाचा फ्लेवर आणि जिरा जायफळीचा फ्लेवर फार आवडतं, त्यामुळे मी या पद्धतीने बनवते। तुम्ही कसंही बनवू शकता, आपल्या फ्लेवरनुसार आहे। तर हे छान गूळ आणि जे हळद आहे ती एकजीव झाली की ते गाळून घेणार मी सगळं आणि मग त्यामध्ये भाजलेलं जिरं, इलायची आणि जायफळाची मी पावडर घालणार आहे। तर बघा, छान असं एकजीव करून घेणार आहे मी हे। आणि जे पहिलं दूध असतं चीक, तुम्हाला बोललीच मी, आपण सिंपल दूधही त्यामध्ये घालून आणि थोडंसं जे आहे नरम पण करू शकतो, पण मी अगदी जसं चीक आलं त्याच पद्धतीने बनवलं आणि ते असं छान अशी वड्या पडल्या होत्या त्याच्या। तर बघा, गाळून घेते मी। आता यावरती पावडर जी केली आहे जिरं, जायफळ आणि इलायचीची, ती घालते आणि ते मिक्स करून घेणार आहे। पण जेव्हा आपण शिट्टी लावतो ना, ती पुन्हा ती पावडर जी आहे ना ती वरती येते। फ्लेवर मिक्स होतो, पण ते जे आहे सगळी पावडर जी आहे ना वरती येते, पण अतिशय टेस्टी असं हा फ्लेवर लागतो। आता ती फ्लेवर तुम्हाला बोललीस, तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त इलायची टाकू शकता, गूळ नाही टाकला, साखर टाकली तरी चालेल। तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे। आणि बघा, हे 2 शिट्ट्या मी काढून घेतल्या अगदी मंद आचेवर, म्हणजे 15 मिनटं लागले हे व्हायला, खरवस व्हायला। आणि बघा, छान असं मी फोक जो आहे तो टोचून बघितला आणि तो नीट क्लीन निघालेला आहे। तर त्याच्यात मी आता वड्या करणार आहे आणि आता हा माझा खरवस जो आहे, वाव, टेस्टी असं तयार झाला आहे। आणि तो आता खाणार आम्ही मस्त आणि त्याला फस्त करणार। बघा किती छान वड्या पडलेल्या आहेत। तर कशा वाटला माझ्या खरवसाची रेसिपी? इझी आहे, सगळ्यांनाच येते, पण मी दाखवली तरीही माझी स्किल बघितली ना। आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू।